महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो। तर आजचं सेशन कशावर आधारित आहे तर तुम्हाला माहित आहे आजच्याच दिवशी म्हणजेच 28 मेला एक नवीन अपडेट आलेला आहे। तर कशाच्या संबंधित आहे तर तो आहे जे आपली महापारेषणची भरती निघाली होती विद्युत सहायक या पदाकरता ज्याकरता आपण रनिंगमध्ये रेसमध्ये लागलेला, ज्याच्यामध्ये जवळपास 1903 पद भरती होती, म्हणजे एवढ्या वॅकन्सी अवेलेबल होत्या। तर त्याच संदर्भामध्ये आज नवीन अपडेट आला आहे। नवीन अपडेट जर तुम्ही बघितला तर जवळजवळ जो आपला डिस्ट्रीब्युशनची वॅकन्सी आहे त्याच्याच सारखा जवळजवळ असल्यासारखं तुम्हाला अंदाज येईल किंवा तुम्हाला भास होईल शेवटापर्यंत, म्हणजे भास नाही म्हणता येईल, अंदाज येईल आणि तो खरा असणार। ठीक आहे, आजच्या मग सेशनमध्ये आपण काय करणार आहे की जो आता नवीन शुद्ध पत्रक दिलेला आहे, आपल्याला काय दिलेलं नवीन शुद्ध पत्रक, तर नेमकं यांनी काय शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे तो आपण आजच्या सेशनमध्ये पूर्णपणे कव्हर करू। म्हणजे जो नोटिफिकेशन आला आहे त्या नोटिफिकेशन सविस्तरपणे नेमकं काय म्हणणं आहे, त्याचा अर्थ काय काय निघू शकतो, आणि मग आपल्याला सोबत म्हणजे त्याच्यासोबत पुन्हा जोडलेले पॉईंट कोणते की अपडेट तर होणार, पुन्हा याच्यामध्ये नेमकं फायदा कोणाचा होणार आणि नुकसान कोणाचं होणार या अपडेटमुळं। कारण कसं आहे, प्रत्येक विषयाला दोन बाजू असतात, प्रत्येक विषयाला दोन, एक चांगला आणि एक वाईट म्हणू शकतो, म्हणजे एक फायदा आणि एक काय म्हणू नुकसान। तर या दोन्ही पॉईंटवरती आपण चर्चा करू आणि सोबतच सर्वांच्या आवडीचा विषय म्हणजे सर परीक्षा कधी होणार, परीक्षा तर उद्याच आहे तुम्हाला माहिती आहे, तरी पण सर परीक्षा कधी होणार तर त्याचंही याच्यामध्ये आपण या सेशनमध्ये इन्क्लूड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे तुम्हाला मी विश्लेषण देण्याचा प्रयत्न करेल। त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं। ठीक आहे, तर मग आपलं जे सेशन आहे याचं तुमच्या लक्षात आलेलं आहे की नेमकं कोणत्या आधारित आहे। घाईचे विद्यार्थ्यांकरता आपले सेशन नसतात, आपलं सेशन विश्लेषणात्मक असतं, त्याच्यामुळे थोडासा आपल्याला वेळ लागतो, पण बघितलं तर तुम्हाला सर्व तुमच्या लक्षामध्ये येईल। म्हणजे काय की बघा, माहिती अर्धी घेण्यापेक्षा माहिती, कारण की तुम्हाला माहिती आहे अर्धी माहिती काय असते, हानिकारक असते। मग तो अभ्यास असो किंवा जीवनातली कोणती असो, घ्यायची तर पूर्ण, नाही तर घ्यायचीच नाही, सरळ सरळ आपलं सोपंसं म्हणणं आहे। ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगतो की नोटिफिकेशनमध्ये मी एक एक लाईन वाचून दाखवतो, प्रत्येक लाईनचा अर्थ काय आहे त्यावरती पण आपण डिस्कशन करू। ठीक आहे, हा नवीन अपडेट आहे आपल्या महापारेषण राज्य पारेषण कंपनीचा आजच्याच डेटमध्ये वेबसाईटमध्ये जरी गेले तुम्ही करिअरच्या टॅबमध्ये, तुम्हाला सुरुवातीलाच आज आता काही दिवसांनी बघाल तर तो खाली जाईल, तर तुम्हाला सुरुवातीलाच नवीन अपडेट दिसणार, जो की आजच्याच दिवसाला दुपारी आलेला अपडेट आहे। तर बघा कोणाशी संबंधित आहे, एक आहे 7 नंबरची ॲडव्हर्टाईज 2023ची, एक 9 नंबरची ॲडव्हर्टाईज आणि एक नंबरची ॲडव्हर्टाईज 2024ची। ठीक आहे, नेमकं काय त्याच्यामध्ये एक सेंटेन्स वाचून तुम्हाला व्यवस्थित पण सांगतो। सुरुवातीचा जो पहिला पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अनुक्रमे जाहिरात 7/7/2023 4:10 निघली होती। त्याच्यानंतर सहाय्यक अभियंता असिस्टंट इंजिनियरची वॅकन्सी होती, पारेषणच्या अंतर्गत होती, भरती अंतर्गत, त्याच्यामध्ये जाहिरात क्रमांक 1/2024ची जी जाहिरात होती ती, आणि त्याच्यानंतर ज्याच्यासाठी आपण लढत आहोत ती आपली वॅकन्सी म्हणजेच कोणती, कुठे गेली, सहाय्यक अभियंता पारेषण आहे, अभियंता पारेषण पुन्हा त्याच्यामध्ये आली। त्याच्यानंतर जाहिरात क्रमांक आपली किती 9 नंबरवरती होती, त्याच्यामध्ये होता विद्युत सहाय्यक, ज्याच्यासाठी आपण झटत आहे, विद्युत सहाय्यकची होती 9 नंबरवरती। आता तुम्हाला फुल नोटिफिकेशन जर सुरुवातीचं जर आठवत असणार आपल्या कोणत्या जानेवारी महिन्यामधलं 2023च्या जानेवारी नाही 5व्या-6व्या महिन्यामध्ये आलं होतं, त्याच्यात 9 नंबरवरती आपली पोस्ट होती, त्याचं नाव होतं असिस्टंट टेक्निशियन, जवळपास 1868 पोस्ट होत्या, त्यांनी पोस्ट पण वाढवल्या, नाव पण बदलवलं। आता कसं त्यांच्याच घरची प्रॉपर्टी आहे, ते काही करू शकतील, याच्यामध्ये काही शंका नाही आहे। ठीक आहे, तर मग आता याच्याविषयी दिलेला आहे, मग सरळ सेवा अंतर्गत या पदांची रिक्त पदे भरण्याची जाहिरात कंपनीच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती। हो, तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, तसेच याबाबत विविध वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती। काही ऑब्जेक्शन नाही, इथपर्यंत सर्व ठीक आहे, पटलं ना, आम्हाला हे पाठ पण आहे का काय काय झालं कधी कधी झालं तर। ठीक आहे, तर आता समोरचा पॅरेग्राफ काय म्हणतो, सर्वात महत्त्वाचा, म्हणजे हा फक्त इंट्रोडक्शन होता, महत्त्वाचा पॅरेग्राफ समोरचा बघा, सदर जाहिरातीच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याकरता तुम्हाला वेबलिंक दिलेली होती, उपलब्ध करून देण्यात आली होती, तेही आपल्याला माहिती आहे। जाहिरात नमूद वेळापत्रानुसार अर्जाची अंतिम दिनांक एक अर्ज होता, पद होता, त्याचा 24/10 अंतिम दिनांक होती। मग त्याच्यानंतर जो आपली भरती होती म्हणजे विद्युत सहाय्यकची, तिची लास्ट डेट होती 10/12, म्हणजेच काय 10 डिसेंबर 2023।
ते सर्वांना माहीत आहे. मग त्याच्यानंतर पदाकरता ऑनलाईन परीक्षा झालं, मग फॉर्म वगैरे भरून झालं. पण आता बघा काय म्हणणं आहे, म्हणजे आपल्याला मूर्ख समजत आहे असं मला वाटलं आहे सेंटेन्समधनं, अर्थ काही काढू शकतो आपण. मी माझा अर्थ सांगते तुम्हाला की परीक्षा झालेली नसल्यामुळे भरती प्रक्रिया सुरू झाली नाही. बघा म्हणजे काय म्हणणं आहे, किती म्हणजे टॅलेंटेड लोक आहे असं म्हणतो माझ्या मताने, की परीक्षा झाली नाही म्हणजे अजून भरती प्रक्रिया सुरू झाली नाही. तर माझ्या मते भरती प्रक्रिया कशाला म्हणतो, ज्या दिवशीपासून ॲडव्हर्टाईज निघाली आणि फॉर्म भरणं सुरू झाले ती काय झाली, आपली भरती प्रक्रिया झाली. फॉर्म भरून झाले, सर्व सबमिट झाले आणि त्या गोष्टीला आता 6 महिने होत आले. किती महिने होत आले, 6 महिने होत आले म्हणण्यापेक्षा झाले म्हणू शकतो आपण. 6 महिने झाले तरी यांचं म्हणणं आहे की काय करता हो, की अजूनपर्यंत भरतीची प्रक्रिया सुरूच झाली नाही. असं म्हणा ना तुम्ही की भरतीची प्रक्रिया सुरू आहे, मग आम्हाला काही नसतं वाटलं. म्हणजे याच्यावरती काय की कुठंतरी काट्यावरती पांघरून घातल्यासारखं असं फील येतं इथं, काही हरकत नाही. आता त्यांनी जे आपल्याला बघा जे दिलेलं आहे त्याला जर आपण बदलवू शकत नसणार तर त्याला ॲक्सेप्ट करून त्याच्यावरती मार्ग काढणं आपलं काम आहे. तर आपण पकडून चालू चला, भरती प्रक्रिया सुरू नाही झाली कारण परीक्षा नाही झाली ना. आमचा मुद्दा आहे की घेऊन घ्या आणि आमचं निपटवून टाका, ठीक आहे. पण यांना बघू आता समोर काय म्हणणं आहे. तर त्याच्या समोर म्हणजे तुम्हाला समजलं की नेमकं त्यांचं म्हणणं काय. समोरचं सेंटेन्स काय म्हणतं बघा, दरम्यान. बघा आता एवढे दिवस थांबू ना आपण, आता याच्यामध्ये दरम्यान काय झालं, एवढे दिवस थांबलो त्याच्या दरम्यान की शासन निर्णय 27/2/2024 शासनाने निर्णय दिला. कधी दिला, शासन निर्णय म्हणजे GR काढला होता आरक्षणाबद्दल. कोणाच्या, मराठा आरक्षणाबद्दल. म्हणजेच कोणतं आरक्षण, सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाकरिता म्हणजेच SEBCचं तुम्हाला आरक्षण दिलं होतं. कधी, 27 फेब्रुवारी 2024. आता माझं काय म्हणणं आहे इथे, ठीक आहे, आता आपण बदल करू शकत नाही पण माझं म्हणणं तुम्हाला सांगणं माझं काम आहे. माझं म्हणणं आहे की 27 फेब्रुवारी 2024ला आरक्षण दिलं, ठीक आहे ना, सर्वच झालं. त्या एकदा GR निघाला, एकदा तुमचा शासन निर्णय झाला म्हणजे 100% तो लागू करायचा आहे. मग आपले फॉर्म भरून झाले होते तर इथे लागू करायची गरज नव्हती, पण केलं तर चला, कोणाचा तरी फायदा होईल, कोणाचं तर नुकसान. कारण मी प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू असतात, मी तो सुरुवातीला सांगितलं. काही जणांचा फायदा होईल याच्यामध्ये, काही जणांचं नुकसान. आपण पकडून चालू, फायद्याचे फायद्यात असो आणि नुकसानीचे नुकसानीत असो. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही झोपले होते का 27 फेब्रुवारीपासनं, की आज मार्च गेला, एप्रिल गेला, आता मे संपायला आला म्हणजे संपल्यातच आहे. 3 महिने झोपत होते का तुम्ही, की तुम्हाला आत्ता आठवण आली की नाही आपल्याला आरक्षणामध्ये बदल करायचा आहे. तेव्हा तर आचारसंहिता पण लागायची होती, म्हणजे तुम्ही फटाकसे करून टाकू शकत होते. पण तुम्हाला आता विद्यार्थ्यांना त्रास द्यायची मजा येत असणार तर काही हरकत नाही. आता आम्ही त्रास घ्यायला तयार आहोत पण आम्ही आमची जिद्द सोडणार नाही आहोत, एवढं त्यांनी समजून घ्यावं, ठीक आहे. हा फक्त माझं मत होतं की त्यांनी काय करत होते, काय हरकत नाही, यांनी काय आपल्याला फरक पडणार नाही, ठीक आहे. समोर तर म्हणजे तरतूद लागू करण्यात येणार असल्यामुळे सदरच्या जाहिरातीमध्ये दिलेले आरक्षण वर्गवारी सध्या स्थितीत मागे घेण्यात येत आहे. म्हणजे जेव्हा आपली डिसेंबर महिन्यामध्ये, डिसेंबर नाही, नोव्हेंबरच्या 20 तारखेपासून आपले फॉर्म सुरू झाले महापारेषणचे, तेव्हा जे तुम्हाला आरक्षणाचा तक्ता दिला होता, कोणता होता आरक्षण तक्ता, ज्याच्यामध्ये टोटल तुम्हाला 1903 जागा दिल्या होत्या आणि तुम्हाला तुमच्या कॅटेगरी वाईज हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोन्ही आरक्षणा वाईज काय केलं होतं, तुम्हाला जागा दिल्या होत्या. तर इथं गंमत आता बघा, म्हणजे सर्वांचा महत्त्वाचा मुद्दा, कारण की हे सेशन सुरू करण्याच्या अगोदरच एका विद्यार्थ्याचा इन्स्टिट्यूटला फोन आला होता. त्याचं म्हणणं होतं, ओपनचा विद्यार्थी, की सर आमच्यावरती अन्याय झालेला आहे. तर आता बघा, झालं ते झालं आहे, आता तो अन्याय असू शकते, मग एकावरती अन्याय झाला तर कोणाचा तरी त्याच्यात फायदा असणार, असं असू शकते. तर माझं काय म्हणणं आहे की एकतर त्याच्यासाठी तुम्हाला विरोध करावा लागेल, लढावं लागेल, ठीक आहे, आणि ते शक्य नसेल तर त्याला ॲक्सेप्ट करून त्याच्यावरती आपला मार्ग काढायला हवा किंवा आपला मार्ग काढला पाहिजे. मी याही विषयावरती बोलतो, फक्त आता वर तुम्हाला सांगू देतो की नेमकं काय घडलं आणि याच्यापूर्वी काय झालं होतं किंवा काय होतं. तुम्हाला माहित आहे आपल्या आरक्षणाचं टोटल जे पर्सेंटेज समजा 100% आहे, 100 पैकी आरक्षण कसं होतं की तुम्हाला माहिती आहे अनुसूचित जाती 13% आरक्षण होतं, त्याच्यानंतर अनुसूचित जमाती जवळपास 7% आरक्षण होतं. मग इथून जर विमुक्त जाती अ मध्ये होतं तुमचं 3%, भटक्या जमातीमध्ये होतं 2%, भटक्या जमाती ब मध्ये होतं 2.5% आणि भटक्या जमाती क मध्ये होतं 3.5%. म्हणजे असं एकूण भटक्या जमातीसाठी किती होतं, 11% आरक्षण होतं. किती होतं,
11% आरक्षण होतं. इथेच याच्या डोक्यावरती लिहितो, थोडंसं म्हणजे व्यवस्थितपणे ऐकून घ्या, म्हणजे तुम्हाला कसं आहे भविष्यामध्ये पण या गोष्टीची गरज पडणार किंवा तुम्हाला कामी पडणार. ठीक आहे, आता हे झालं आरक्षण भटक्याचं मध्ये. मग विशेष मागासवर्गीयासाठी किती होतं? 2% आरक्षण होतं. किती होतं? 2%. इतर मागासवर्गीयांसाठी 19% आणि आर्थिक दृष्ट्यासाठी 10%. जर का तुम्ही याची टोटल माराल, म्हणजे किती टोटल माराल? 13 + 7 + 11 + 2 + 19, ठीक आहे, + 19 आणि प्लस किती? 10. तर जवळपास याची जर टोटल मांडली तुम्ही तर ते होते किती? 62 होते जवळपास. म्हणजे 7 आणि 20 आणि 20 30 जवळपास 62. 1-2 मागं पुढे पाहून घ्याल तुम्ही ना. ठीक आहे, तेवढा वेळ घेणार नाही मी. 62%. मग उरले किती याच्यातले? उरले मग तुमचे 38%. मग टोटल झाले तुमचे 100%. म्हणजे 38% कोणाचे होते? खुल्या प्रवर्गासाठी होते. असं आरक्षणाचं ते डिस्ट्रीब्युशन होतं. याच्यामध्ये काही कोणाला ऑब्जेक्शन नाही आहे, ते होतं. पण आता हे काय केलं? वापस घेतलं. वापस घेतलं म्हणजे परत घेतलं. आता का बरं परत घेतलं? कारण इथे काय होणार आहे? पुन्हा एक बॉक्स ॲड होणार आहे. जेव्हा की म्हणजे जनरली जर विचार केला की मी तेव्हाही सांगितलं होतं की फॉर्म भरून झाले आहे तर याच्यामध्ये बदल होणार याची शक्यता नाही. पण तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की यांचं सांगता येत नाही, यांच्या फक्त मनातच आलं पाहिजे. ते काही करून टाकतील, त्यांना जसं वाटलं तसं. कारण की ते राजे माणसं आहे, बरोबर आहे, ते मालक लोक आहे ना, ते काही करू शकतील. ठीक आहे, काही हरकत नाही. तर त्यांनी आखरी करून दाखवलं, काही हरकत नाही. तरी आपण सामोरे जाऊ. इथपर्यंत पटलं तुम्हाला? आता समोर काय म्हणताय? नवीन सुधारित. आता बघा, ते रद्द केलं जे दिलं होतं ते. आता नवीन सुधारित बिंदू नावमावलीप्रमाणे, म्हणजे बिंदूप्रमाणे जवळपास आपल्या आरक्षणामध्ये आहे ना, भरती प्रक्रियेमध्ये सरळ सेवा भरतीमध्ये 100 बिंदू आहे आरक्षणाचे. किती बिंदू आहे? 100. ठीक आहे, म्हणजे त्याला हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये तुकड्यांमध्ये बाटलं जातं. 100 बिंदू आहे. तर त्या 100 बिंदूला घेऊन आणि सोबत काय वाढलं? आपलं सामाजिक व शैक्षणिक म्हणजे मराठा आरक्षण जे वाढलं ते त्याच्यामध्ये आता इन्क्लूड करू आपण. ते आपण आता काय करू? इन्क्लूड. आता तुम्हाला माहिती आहे कोणतीच गोष्ट 100% पार होऊ शकत नाही. तर आरक्षण 100% पार जाणार आहे का? शक्य नाही. समोर बघा काय म्हणताय? प्रवर्गनिहाय रिक्त पदाची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे आता काय करणार? माहिती पुन्हा डबल प्रसिद्ध करेल. तर मग याच्यामध्ये काय होईल तुम्हाला सांगतो. म्हणजे आता जो तुमच्या मनामध्ये जो ओपनवाला बघा, बाकीच्या विद्यार्थ्यांना त्याचा तेवढा परिणाम पडणार नाही, पण तुमच्या परीक्षेवरती परिणाम पडणार आहे, ते आपण बघू. आता बघा, हे 38% काय होते? खुल्या प्रवर्गासाठी होते. काय होते? खुल्या प्रवर्गासाठी. आता आलं 10% आरक्षण कोणासाठी? मराठा आरक्षणासाठी 10%. तर जर याच्यातनं जर मी 10% मायनस केले तर उरले किती? 28%. आणि हे 28% कोणाचे राहील आता? ओपनच्या विद्यार्थ्यांकरता. म्हणजे याचा खुला प्रवर्ग होता, आता तिथे 38च्या ठिकाणी किती आलं? 28% आरक्षण आलं. बरोबर आहे. म्हणजे ज्या तुमच्या वॅकन्सी होता बघा, बाकीच्यांच्या वॅकन्सीवरती परिणाम पडणार नाही. बाकीच्या वॅकन्सीवर परिणाम पडणार नाही. तुम्हाला तेव्हाही सांगितलं 100% आरक्षण आहे, कारण बाकीच्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता पुन्हा 10% आरक्षण दिलं. तर मग याच्यामध्ये काय झालं की डायरेक्टली ओपनमधल्या जागा काय होऊन जाणार? कमी होऊन जाणार. डायरेक्ट ओपनमधल्या जागा काय होऊन जाणार? कमी येतात. याच्यामध्ये पुन्हा एक प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा की सर हे जे EWSची वॅकन्सी होती तर ही पूर्णपणे रद्द होणार का? असा प्रश्न आहे. तर बघा, जरी मराठा प्रत्येक फक्त मराठा विद्यार्थ्यांजवळच EWSचा सर्टिफिकेट होतं अशातला भाग नाही. इतरही विद्यार्थी EWSमध्ये येत होते जे आरक्षणामध्ये नाही आहे, 10% आहे. तर आता तिथं जेव्हा नवीन तक्ता येईल ना त्याच्यामध्ये, तर माझ्या मताने 99% हे असंच राहील, EWS असंच राहील. आणि प्लस पुन्हा याच्यामध्ये वेगळं 10% आरक्षण देईल. तसं जर झालं तर ओपनच्या जागा 28% वरती येऊ शकते. 28% वरती येऊ शकते. मी तुम्हाला सांगितलं की मी सर्व शक्यतेमध्ये गोष्ट सांगित आहे, कारण की जोपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन नाही तोपर्यंत आपण त्याला काहीच म्हणू शकत नाही. कारण की त्यांचं सरळ जे म्हणणं आहे की आम्ही काय केलं त्या आरक्षणामध्ये, कारण की मी ते वाचलाय GR वगैरे जो वाचला, जे 24 फेब्रुवारीची गोष्ट केली आहे ना, त्या सर्व वाचून झालेलं आहे माझं. त्याच्यामध्ये हे पण तुमचं जशाच तसं राहील. याच्यामध्ये पुन्हा एक डब्बा वाढणार, त्याच्यामध्ये 10% आरक्षण तुम्हाला वेगळं देईल मराठ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी. आता जे म्हणायचं होतं विद्यार्थ्यांना ओपनच्या की सर आमचं तर याच्यामध्ये नुकसान झालं, बघा सर्वांनी लक्षामध्ये घ्या की हे जे 38% आरक्षण होतं ते कोणाचं होतं? ओपनच्या विद्यार्थ्यांचं होतं. तर माझ्या अभ्यासानुसार महाराष्ट्राची गोष्ट असल्याच्यामुळं याच्यामध्ये 38मध्ये जवळपास माझ्या तरीमध्ये 20% विद्यार्थी मराठाच कॅटेगरीचे होते किंवा मराठा विद्यार्थी होते. मराठा आरक्षणात ज्यांना आरक्षण नव्हतं तसेच विद्यार्थी होते जवळपास 20%. तर मग आता ते 20% विद्यार्थी काय करतील? जे इथं 10% आरक्षण दिलं आहे त्याच्यामध्ये ते उडी मारतील. म्हणजे जे विद्यार्थी म्हणत आहे ना
ओपनवाले की आमचं नुकसान झालं, त्यांच्यासाठी स्पष्टीकरण देत आहे. तुमचं नुकसान नाही झालं विचार जर कराल तर, जरी तुमचं आरक्षण 10% कमी झालं असेल पण विद्यार्थी 10पेक्षा जास्त टक्के विद्यार्थी काय होणार, ते आपल्या कॅटेगरीमध्ये आता फॉर्म भरू शकतील. म्हणजे तुमचं कॉम्पिटिशन माझ्या तरी मते होतं त्याच्यापेक्षा कमी होऊ शकतं आणि अर्धे विद्यार्थी काय होईल ते डायरेक्ट ट्रान्सफर होतील. कुठं होतील, ते आपल्या मराठा आरक्षणामध्ये ट्रान्सफर होतील. मग तुम्हाला समजलं जो नवीन तक्ता येईल त्याच्यामध्ये काय राहील 10% आरक्षण मराठासाठी एक वेगळा कॉलम राहील. ठीक आहे, समोर बघा. आता हे तर झालं, ते नवीन प्रसिद्ध करतील. त्याच्यासमोर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पुरेसा अवधी देण्यात येईल. मग याचं तात्पर्य काय काढायचं की तुम्हाला काय होणार की तुम्हाला फॉर्म भरण्याकरता अवधी दिला जाईल. तर मग आता फॉर्म नेमका कोणी भरायचा त्याच्यावरती पण थोडंसं आपण बघू. ठीक आहे, आता हे माननीय उच्च न्यायालय हे वगैरे आता काही मी वाचत नाही, महत्त्वाचं वाचतो पुन्हा. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी अर्ज भरलेला आहे त्यांनी पुन्हा अर्ज भरण्याची आवश्यकता राहणार नाही. ठीक आहे, त्यांनी असं नाही म्हटलं आहे की ज्यांनी फॉर्म भरला त्यांनी फॉर्म भरायचाच नाही, असं त्यांनी बिलकुल बोललेले नाही. आता याच्यामध्ये तुम्ही कोण कोण फॉर्म भरू शकता, ज्या विद्यार्थ्यांनी EWS मध्ये फॉर्म भरला किंवा ओपनमध्ये फॉर्म भरला आणि त्यांच्याकडे आता मराठाची कास्ट सर्टिफिकेट आली, ते विद्यार्थी काय करू शकतील, इथे पुन्हा फॉर्म भरू शकतील. बरोबर आहे. त्याच्याही व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म चुकला होता तेही इथं फॉर्म भरू शकतील. म्हणजे मी सरळ याच्यामध्ये पुन्हा समोरची एक सेंटेन्स वाचून घेऊ. ठीक आहे, मग सुधारित रिक्त पदे जे काही आहे किंवा तुम्हाला URL लिंक दिली जाईल प्रसिद्ध करणाऱ्या कंपनीच्या वेबसाईटवरती. फक्त एक महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये असा आहे की जाहिरातीमध्ये नमूद केलेले शैक्षणिक अर्हता, अटी व शर्ती इत्यादी अबाधित राहील. म्हणजे तुमचं शैक्षणिक अर्हता जे होतं क्वालिफिकेशन तेच राहील, सर्व अटी शर्ती जशाच तशा राहणार, याच्यामध्ये काही बदल होणार नाही. हा महत्त्वाचा पॉईंट. आता आपण आपल्या मुद्द्याकडे. आता याच्यामध्ये 100% आता अपडेट आला तर मी पहिले सांगितलं 2 बाजू असतात कोणत्याही गोष्टीच्या, 2 बाजू. मग कोणाच तरी नुकसान होईल, कोणाच तरी फायदा होईल. आता कोणाला फायदाही झाला तरी त्याला स्वतःचं नुकसान वाटू शकते, त्याला मी तरी काही करू शकणार नाही. कारण कसा विचार तुम्ही काय करता त्याच्यावरती डिपेंड आहे. फक्त माझा प्रयत्न असतो की तुम्हाला पॉझिटिव्ह पद्धतीने आणि पॉझिटिव्हली तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवणं आणि त्याचा म्हणजे ऱ्हास न होता चांगल्याच पद्धतीने सर्वांनी अपडेटला घेतलं पाहिजे, कोणताही अपडेट असो जीवनातला. आता कोणाकोणाला चांगलं भासू शकते का चांगलं होऊ शकते. सर्वात पहिलं की जे विद्यार्थी म्हणजे नवीन विद्यार्थी जे फॉर्म भरायचे मागच्या वेळेस विसरले, कोणा कागदपत्र नव्हते त्यांच्याकडे किंवा काही कारणास्तव ते अवेलेबल होत नव्हते, मग त्यांचा आखरी दिवशी फॉर्म भरणं नाही झाला, असे जे काही विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांचा फायदा एक. दुसरा फायदा कोणाचा की ज्या विद्यार्थ्यांना आता नवीन अभ्यासाची सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी पण फायदा. मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही असे का बरं म्हणत आहे, याचा अर्थ तुमची एक्झाम समोर जाणार आहे का? हो, समोर जाणार आहे. कशी जाणार आहे, कधी जाणार आहे, त्याच्यावरती पण आपण प्रकाश टाकू. ठीक आहे. दुसरं की जे आता नवीन अभ्यास करायला लागतील त्यांचाही फायदा, त्यांना आता बराचसा वेळ मिळणार. बरोबर आहे. तिसरा फायदा की ज्यांनी फॉर्म भरला आहे पण अजून अभ्यास सुरू केला नाही तेही विद्यार्थी आता काय करू शकतात, अभ्यास सुरू करू शकतात. म्हणजे त्यांचाही फायदा झाला. चौथा फायदा म्हणजे आत्ताच सांगितलं मी की ज्यांचा फॉर्म चुकलाय ते काय करू शकतात. म्हणजे ज्यांना भीती होती बऱ्याच विद्यार्थ्यांची, मग मी त्यांना सांगायचं की मग कोणाची स्पेलिंग चुकली आहे, कोणाचा काहीतरी नंबर चुकला आहे, काहीतरी प्रत्येकाचं काही नाही काही चुकलेलं आहे. म्हणून मी नेहमी काय म्हणतो चॅनलला जुळून राहा, जेणेकरून जेव्हा केव्हा अपडेट आला तर तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन यायला हवं, हो की नाही. त्याच्यामुळं कारण आता जर विद्यार्थ्यांचा कोणाचा फॉर्म चुकला असणार, आता असे माझ्याजवळ काही विद्यार्थी आहे की ज्यांच्या फॉर्ममध्ये खूप मोठी त्रुटी झाली आहे, खूप मोठी, म्हणजे अप्रेंटिसशिप नाही आहे, अप्रेंटिसशिप त्यांनी यस केलं, तुमच्यासाठी एकदम बेस्ट सुवर्ण संधी की तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये फॉर्म नवीन भरायचा, एडिटचा ऑप्शन देणार नाही, नवीन फॉर्म भरायचा ऑप्शन देईल. पुन्हा आता बघूच, मी तुम्हाला अपडेट देतोच. ठीक आहे. आणि पुन्हा याच्यावरती आपण एखादा लाईव्ह सेशन घेऊ पण, म्हणजे तुमच्या मनामध्ये जे एवढं सर्व बोलल्यानंतर जरी प्रश्न राहिला आठवणीने कमेंट टाका, पुन्हा आपण एक दिवस लाईव्ह सेशन घेऊन तुमचे पूर्ण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न पण करू. ठीक आहे. हा चौथा विद्यार्थी होतो, त्याचा काय झाला याच्यामध्ये फायदा झाला. आणि पाचवा फायदा कोणाचा की जे मराठा आरक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी होते त्यांचंही याच्यामध्ये फायदा, म्हणजे कमीत कमी 5 याच्यामध्ये फायदे निघले. आता याच्यामध्ये नुकसान कोणाचं आहे ते सर्वात महत्त्वाचं. नुकसान कोणाचं आहे तर फक्त एकच विद्यार्थ्याचं नुकसान आहे, एकाचंच नुकसान आहे. कोणाचं? जो सुरुवातीपासून अभ्यास करत आहे, करतात त्याचं नुकसान आहे. पण मी तुम्हाला सांगितलं की निगेटिव्हला पण पॉझिटिव्ह आपण कशा पद्धतीने घेतो त्याच्यावरती अवलंबून आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्यासोबत काय होणार आहे. आता तुम्हाला माहित आहे की आपल्यासोबत जे जुळलेले विद्यार्थी आहे ते 2-2 वर्षापासून आपल्यासोबत जुळलेले आहे आणि त्यांचा 2-2 वर्षापासून अभ्यास चाललेला आहे. आता ते विद्यार्थी एवढे जीवट आहेत, काय म्हणू आपण, एवढे जीवट आहे ते की आपण माहिती आहे दर रविवारी पेपर घेतो, बरोबर आहे, दर रविवारी रिव्हिजन पेपर घेतो आपण. त्या पेपरमध्ये मी प्रयत्न करतो की त्यांना 100च्या
100च्या खाली मार्क आले पाहिजे म्हणजे तुम्ही थोडासा कठीण पेपर काढण्याचा प्रयत्न करतो, पण ते जिवट विद्यार्थी 100च्या वर जातात म्हणजे जातातच. आता का बरं जातात? कारण ते तेवढे स्ट्रॉंग झालेले आहेत. तेवढे काय झालेले आहे? स्ट्रॉंग झालेले आहे, कारण ते निरंतर अभ्यास करत आहे. ते कसे आहे? निरंतर अभ्यास करत आहे. मग आता जे विद्यार्थी निगेटिव्हली म्हणजे निगेटिव्ह इम्पॅक्ट घेणार स्वतःवरती, त्यांच्यासाठी एक छानशी गोष्ट सांगतो मी, काय की तुम्ही प्रयत्न करा की जे विद्यार्थी आता जे मी सांगितलं ना एकदम जीवट पद्धतीचे विद्यार्थी आहेत की त्यांना मी किती मागे ओढण्याचा प्रयत्न केला तर ते सामोरच जातात. ठीक आहे, म्हणजे मी जेवढा जास्त मागे ओढण्याचा प्रयत्न करेल ते तेवढे सामोर जातात, म्हणजे तेवढे काय होत चालले? स्ट्रॉंग होत चालले. तर तुम्ही प्रयत्न करा, जे सुरुवातीपासून अभ्यास करताय की तुम्हालाही त्या स्थितीमध्ये जायचं आहे, तुम्हालाही त्या स्थितीमध्ये जायचं आहे. तुमच्यासाठी सुवर्ण संधी धावून आली. काय आली? सुवर्ण संधी जाऊन आली. आणि ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू आहे, त्यांच्यासाठी पण संधी छान आहे. आणि जे विद्यार्थी नवीन अभ्यास करू इच्छित आहे त्यांच्यासाठी पण छान आहे. पण जे विद्यार्थी सुरुवातीपासून जुळून आहेत त्यांनी एकदम निगेटिव्हली म्हणजे 0 निगेटिव्हली घ्यायचं, समजायचं की नाही आपल्याला आता स्ट्रॉंग करण्याकरता म्हणजे पुन्हा आपल्याला प्रॅक्टिस करता काय दिला? वेळ दिला, तर त्याची गोष्ट चांगल्या पद्धतीने आपल्या मनावरती घ्यायची. सर्वात महत्त्वाचा पॉईंट याच्यानंतरचा की सर परीक्षा कधी होणार? ठीक आहे, आता मी या विषयावरती जे काही बोलणार, पण लक्षामध्ये ठेवा मी सांगितलेली गोष्ट कोणती? मी सांगितलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट की परीक्षा कधी आहे, तर परीक्षा उद्या आहे. मी आता काही बोलो आता ऐकायचं आणि थोड्या वेळाने विसरून जायचं, कारण परीक्षा कधी आहे? उद्या आहे. कारण की कसं असते, मला म्हणजे चांगल्या पद्धतीने म्हणजे तुम्ही आज अभ्यास करायला लागले असणार, मी गेल्या 2014 पासून अभ्यास घेत आहो, तर मला तुमच्या मनस्थिती, तुमची परिस्थिती, तुमचे विचार मी सहज भापू शकतो, मला सहज समजू शकते की तुम्ही आता काय रिॲक्ट करणार आहे या गोष्टीवरती. पण मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगून दिलं की लक्षात ठेवा परीक्षा तुमची उद्याच आहे. मी आता काहीही बोलो याच्यानंतरचं, ठीक आहे, कारण की खूप महत्त्वाचं आहे. कारण की मला माहिती आहे विद्यार्थी काय करतात, एकदा का रिलॅक्सेशन मिळालं तर ते पूर्ण काम वाया चाललं जातं. ते काय झालं? काम वाया चाललं जातं. आता लक्षामध्ये घ्या, परीक्षा कधी होईल तर त्याच्यावरती थोडंसं डिस्कशन झालं, पण परीक्षा उद्या हे लक्षात ठेवा. 4-5 वेळा सांगितलं, विसरायचं नाही, कधीच नाही विसरायचं. ठीक आहे, बघा सर्वात पहिले की आता बघा काय होईल, आपल्याला जे नोटिफिकेशन देणार आहे असं सांगितलं ॲडव्हर्टाईजमध्ये. नोटिफिकेशन कधी देणार सांगितलं? सुधारित देणार. कधी देणार बघा, तर आपलं इलेक्शनचं रिझल्ट आहे 4 तारखेला, 4 जूनला. कोणतं आहे? 4 जूनला. त्याच्या पहिले कोणतंच परिपत्रक तुम्हाला येणार नाही. मी तुम्हाला डिस्ट्रीब्युशनमध्ये पण मी तुम्हाला समजून सांगितलं. ठीक आहे, म्हणजेच असं समजा 4 जून झालं, शपथविधीचं वगैरे झाला, कोणाचंही सरकार आहे आपल्याला काहीच त्याचा म्हणजे फायदाच होणार नाही असं म्हणू शकतो, उलटं नुकसान होऊ शकते कोणाचंही सरकार आलं तरी. ठीक आहे, कारण की आपल्यासाठी ते जगत नाही, ते स्वतःसाठी जगतात. मग उरलं सुरलं आपल्यापर्यंत येते. ठीक आहे, त्यांच्यावरती आता टीका करायच्या नाही, आपला मुद्दा चालला जाईल, भरकटून जाईल. ठीक आहे, तर बघा जून महिन्यामध्ये असं समजा की जूनच्या 20 तारखेपर्यंत जवळपास तुम्हाला नोटिफिकेशन येऊ शकते. मे बी जर त्यांनी पुन्हा 20 तारखेच्या पलीकडे पण गेले तर तुमचा जून महिना काय होऊन जाईल? इथे संपून जाईल. जून महिना काय संपून जाईल. मग जसं तुम्हाला नोटिफिकेशन देईल आणि फॉर्म भरायला वेळ देईल, तर आता 20 दिवस न देता मे बी तुम्हाला आता 30 दिवस देतील. किती देतील? 30 दिवस. आणि जर का जून महिना ओलांडला तर तुम्हाला जवळपास फॉर्म भरायसाठी जुलै महिना लागेल. कोणता महिना लागेल? जुलै. म्हणजे जुलैमध्ये पण परीक्षा होऊ शकत नाही. म्हणजे तुमचा काय गेला? जुनै गेला आणि जुलै गेला. त्याच्यानंतर काय येतो? तुमचा ऑगस्ट महिना येतो. कोणता महिना येतो? ऑगस्ट महिना. आता त्याच बघा, जून गेला, जुलै गेला, म्हणजे 2 महिन्यामध्ये परीक्षा होण्याचा कसाच चान्स मला तरी दिसत नाही. आता यांनी काही करू शकते, पण माझं मत तुझ्यासमोर मांडणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, मग आता काय की मी तुम्हाला याच्याही पूर्वी एकदा सेशन घेतलं की त्याच्यामध्ये सांगितलं की परीक्षा कशाच्या दरम्यान होऊ शकते. आता मी फक्त पारेषणची गोष्ट केली आहे, तुमच्या डिस्ट्रीब्युशनची नाही, म्हणजे वितरणची नाही. तर बघा याच्यामध्ये काय की जर तुम्ही जून महिन्यामध्ये, जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये जर तुमची परीक्षा झाली, कारण बघा शिक्षक मतदारसंघाच्या इलेक्शनचा आचारसंहितेचा आपल्यावरती काही असा परिणाम पडत नाही. ठीक आहे, पण बघा काय होईल की जून ते ऑगस्ट जर परीक्षा झाली, म्हणजे बघा जुनै गेला आणि जुलै गेला, उरला फक्त एक ऑगस्ट महिना. कोणता महिना? ऑगस्ट. जर का परीक्षा म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये परीक्षा व्हायला पाहिजे, होण्याची शक्यता पण आहे. ठीक आहे, होण्याची शक्यता आहे. आता IBPS कडे किती स्लॉट शिल्लक राहते त्याच्यावरती आपण अपडेट करू आणि अपडेट देऊ तुम्हाला. ठीक आहे, जर परीक्षाच ऑगस्ट महिन्यामध्ये झाली तर विषय मोकळा झाला. इन केस जर नाही झाली, बघा लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचा सेंटेन्स, इन केस ऑगस्टमध्ये एक्झाम परीक्षा जर तुमची नाही झाली तर ती परीक्षा जाईल तुमची नोव्हेंबर महिन्यामध्ये. कारण सप्टेंबर ते नोव्हेंबर
याच्यामध्ये आपल्या राज्याचं इलेक्शन असणार, याच्यामध्ये काय असणार, आपल्या राज्याचं इलेक्शन असणार. म्हणजे तुमच्या परीक्षेची दाट शक्यता आहे ऑगस्ट महिन्यात. जर इथे नाही झाली तर तुमची परीक्षा होणार नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये. ठीक आहे, नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये. मग तुमच्या मनात पुन्हा एक प्रश्न, सर मग हे जर पारेषणची नोव्हेंबर डिसेंबरमध्ये झाली तर मग वितरणची कधी होणार? तर याच्या 1 महिन्यानंतर तुमची काय राहणार, जवळपास वितरणची परीक्षा राहायला हवी आणि राहण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे आता तुम्हाला पटलं की तुमच्याकडे अख्खा जून महिना, अख्खा जुलै महिना तुमच्याकडे शिल्लक आहे. कोणता कोणता? जून आणि जुलै, जोपर्यंत नवीन फॉर्म सुरू होत नाही. पुन्हा काहीतरी यांनी नवीन पिल्लू काढतील, नवीन काहीतरी पुन्हा अपडेट देतीलच, त्याचंही तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. म्हणजे तुम्हाला समजलं की आता परीक्षा होऊ शकते ऑगस्ट महिन्यामध्ये. कोणत्या महिन्यामध्ये? ऑगस्ट. नाही तर मग डायरेक्ट दिवाळीच्या नंतरच, पण 2025च्या पहिले पूर्ण संपून जाईल. आता याच्यामध्ये गडबड काय तुम्हाला सांगतो मी, याच्यामध्ये गडबड काय ते सांगतो. बरेचसे विद्यार्थी काय करतात, ग्रुपवरती पण बघितलं मी, ग्रुपवरती पण बघितलं आणि तुम्हाला पण सजेशन देऊन देतो की अशा विद्यार्थ्यांपासून दूर राहा, अशा विद्यार्थ्यांपासून दूर राहा जे म्हणतील आता पेपरच होणार नाही. ठीक आहे, म्हणजे असं समजायचं की ज्याच्या मनामध्ये असं जर आलं, समजायचं की तुम्हाला एक तर पहिली गोष्ट स्वतःवरती विश्वास नाही, स्वतःवरची विश्वास नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला दुसऱ्याला डिस्टर्ब करायचं आहे. आणि तिसरी गोष्ट, या दोन्ही नसणार तर तुमची अभ्यास करायची लायकी नाही आहे, तुमची अभ्यास करायची लायकी नाही आहे. म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, जे विद्यार्थी MPSC UPSCचा अभ्यास करताय ते तुमच्यासारखे वॅकन्सी निघल्यावर अभ्यासाला लागत नाही. ते वॅकन्सी 2 वर्षा पहिलेच, म्हणजे वॅकन्सी निघायच्या 2 वर्षा पहिलेच त्यांचा अभ्यास चालू होतो आणि तेही विचार नाही करत की परीक्षा आली काय मग अभ्यास करू काय. नाही, त्यांचं बघा, स्पर्धा परीक्षा काय मागते, तुमची कंटिन्युटी मागते, तुमचं सातत्य मागते, लक्षामध्ये ठेवा. आणि जो सातत्य देऊ शकते त्याचंच इथं जिंकणं शक्य आहे, अदरवाईज इथे जिंकणं शक्य नाही आहे. जे विद्यार्थी असे म्हणतात की पेपर होणारच नाही, त्यांना ब्लॉकच करून टाकायचं, त्यांना काय करायचं, सरळ ब्लॉकच करून टाकायचं आणि मला ग्रुपवरती दिलं तर मी रिमूव्ह पण करून टाकेल. ठीक आहे. दुसरे विद्यार्थी की मग भरती कॅन्सलच होणार असेही म्हणणार आहे. म्हणजे काय, निगेटिव्ह विचार करणारे विद्यार्थी आहे. कसे विद्यार्थी आहे? निगेटिव्ह विचार करणारे. यांच्यापासून 4 हात लांब राहायचं. जे पॉझिटिव्हली विचार करतात त्यांनाच आपल्या सोबत घ्यायचं, बाकीच्यांना सोबत घ्यायचं नाही. मग आता पुन्हा काही विद्यार्थ्यांचा प्रश्न, अरे पुन्हा किती दिवस अभ्यास करायचा हो सर, असेही म्हणणारे काही असतील आणि असणार, मला कमेंट येतीलच. बघा, कधीपर्यंत अभ्यास करायचा आहे, जोपर्यंत परीक्षा होत नाही. परीक्षा कधी आहे? परीक्षा उद्याच आहे, परीक्षा उद्याच आहे. यालाच घेऊन तुम्हाला अभ्यासाला टिकून राहायचं आहे. आणि जो टिकला तोच इथं जिंकला, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. जर का तुम्ही भरकटले मधामध्ये, तुम्ही म्हणाल की सर मी काय करतो आता 2 महिन्यानं गॅप देतो, 2 महिन्यानं कामाला जातो किंवा 2 महिने एखाद्या दुकानामध्ये राहतो किंवा 2 महिने काहीतरी जॉब करतो आणि मग पुन्हा मी अभ्यास करायला सोबत येतो, तर लक्षामध्ये ठेवा, तुम्ही 2 महिने नाही, तुम्ही 1 महिना जरी अभ्यास सोडला ना, तुमचा अभ्यास पुन्हा तुम्हाला शून्यपासून सुरू करावा लागेल. कुठनं सुरू करावं लागेल? शून्यपासनं. तर तुम्ही विचार करा, पुन्हा अभ्यास शून्यपासनं म्हणजे किती डोक्याला ताप. कारण कसं आहे, तुम्हाला अभ्यास सोडायला 1 महिना लागला, पण अभ्यासाला तुम्हाला सोडायला 1 मिनिट पण लागणार नाही. तो वाटच पाहिजे तुमच्यापासून पळून जायला, पण तुम्ही जर का त्याला वेळ दिला तो 100% तुमच्यापासून पळून जाईल. आणि एकदा का पळून गेला म्हणजे तुमच्या तोंडात आलेला घास काय होऊ शकते, पुन्हा परत जाऊ शकते. असं होऊ देऊ नका. मग त्याच्यासाठी आपला नेहमीचा एक प्रयत्न असतो की आपण काय करतो, आपल्या ॲपवरती जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं, ॲपला डाउनलोड करून टाकायचं. डेली एक फ्री क्विज घेतो आपण. याचं कारण तेच, मी जीव तोडून का बरं सांगतो, कारण की तुम्हाला तुमच्या अभ्यासाशी जोडून ठेवण्याकरता एक आणि एकच उपाय, ते टेस्ट देणे. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे, ज्यांचा अभ्यास चाललेला आहे त्यांनी अभ्यास चालू द्या. ठीक आहे. तर एक फ्री क्विज घेतो, म्हणजे नाही काही निदान तर डेलीचे एक फ्री टेस्ट द्यायचा. 10 MCQ असतात, मिक्स असतात, छान पद्धतीचे MCQ असतात आणि फ्री पण असतात. तर आठवणीने टेस्ट द्या. मग काय करू शकता तुम्ही, आपल्या याच्यामध्ये अनालिसिस करून तुम्ही जोडून राहू शकता. कमीत कमी कंटिन्युटी तुमची राहील. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला टेस्ट सिरीज पाहिजे असणार, विकली टेस्ट घेतो आपण, दर संडेला घेतो. रफ्तार टेस्ट आहे, ॲव्हरेज टेस्ट आहे, MCQ ई-बुक आहे. याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला जर आवश्यकतेनुसार, तुमच्या गरजेनुसार तुम्ही स्टोअरमध्ये जाऊन बघू शकता की आपल्याकडे फुल लेंथ कोर्स पण आहे. फुल लेंथ म्हणजेच काय की पूर्ण इलेक्ट्रिशियनचा मास्टर कोर्स आहे, इलेक्ट्रिशियन वायरमनच्या दोन्ही विद्यार्थ्यांकरता. ठीक आहे. गरज असल्यास तुम्ही याच्याशी जोडू शकता, स्टोअरमध्ये जाऊन बघायचं. ठीक आहे. हा जो होता पूर्णच्या पूर्ण अपडेट कशावरती होता, 2024 मधलाच 28 मेचा हा अपडेट होता, जो रिलेटेड होता कशाच्या, महापरीक्षांच्या भरतीच्या संबंधित. तर मग आता काय करायचं, व्हिडिओला आठवणीने आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत काय करा, मित्रांपर्यंत शेअर करा आठवणीने, म्हणजे त्यांच्याकडनं मिस अपडेट व्हायला नको. दुसरी गोष्ट, जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला काय करायचं, सबस्क्राईब पण करून द्यायचं आणि आठवणीने जाता जाता सेशनला काय करायचं, लाईक करायचं. आणि याच्याही व्यतिरिक्त
जर तुमच्या मनामध्ये काही उरलं असणार, पुन्हा काही प्रश्न असणार, तर याच व्हिडिओवरती काय करा, कमेंट करा, जेणेकरून मी पुन्हा काय करतो, एक लाईव्ह सेशन घेतो याच अपडेटवरती, म्हणजे जे काही तुमचे प्रश्न आहे त्या प्रश्नाचे उत्तर सोडवण्याचा काय करू आपण इथे प्रयत्न करू. ठीक आहे, तर आठवणीने कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता पुन्हा काही इथं सांगायचं नाही आहे, इथं काय घेतो, ब्रेक घेतो, बाकीच्या नंतर सेशनला काय करू आपण कंटिन्यू करू. ब्रेक घेतो. धन्यवाद.